महिलांना आई बहीण म्हणूनच समोरची व्यक्ती कोणी असू दे, ती अगदी गरीब असली, म्हातारी असली, कसली असली, तरी त्या राजाने फक्त महिलांना आई बहिणीचाच दर्जा दिला होता. आणि ह्या शिवरायांना स्मरून त्यांच्याविषयी मी पोवाडा सादर करते. आज महिला दिन आहे, पण शिवरायांचा पोवाडा सादर करते. तो ऐका फक्त, हसू नका कोणी. माझा आवाज मोठा आहे, चुकलं तर माफ करा. रयतेचा राज शिवराया आहे, रयतेचा राज शिवराया, रयतेचा राज शिवराया, आला उदराया दुःख साराया, प्रजेचा झाला प्रतिपालक, प्रजेचा झाला प्रतिपालक, जसा अर्जुनाचा कृष्ण चालक जी, जसा अर्जुनाचा कृष्ण चालक जी, जसा अर्जुनाचा कृष्ण चालक जी. एका बाजूला जुलमी यवनी सत्तेची प्रचंड मनामध्ये भीती असताना, दुसऱ्या बाजूला शिवाजीराजे भगवा ध्वज हातात घेऊन रयतेच्या रक्षणासाठी झटत होते. आणि म्हणूनच माणसांच्या मनात त्यांच्याविषयी एक सहानुभूतीची भावना निर्माण झाली. आणि अशा प्रसंगी काय घडलं? चालता सहज मैदानी हात निर्वाणी शिवबाच्या कानी, व्याकुळत वृद्ध कापे थरथर, व्याकुळत वृद्ध कापे थरथर, न्याय द्या म्हणे मला वदर, सांगा काय चुकले माझे अजवर जी, सांगा काय चुकले माझे अजवर जी. राजे काही मावळ्यांना घेऊन मैदानात अशी फेरफटका मारत असताना त्यांच्या कानावर एक निर्वाणी हाक ऐकू आली. राजा थांबा, राजा थांबा. आणि एक साठी उलटलेला वृद्ध त्यांच्या दिशेने धावत येत होता. धावत येताच त्याने राजाचे पाय धरले आणि जोर जोराने रडू लागला. आणि राजाला म्हणू लागला, न्याय करा राजा, न्याय करा. राखणदाराने चोरी केली राजा, कुंपणानं शेत खाल्लं. राखणदाराने चोरी केली राजा, न्याय करा. राजाने त्या बाबांच्या खांद्याला धरलं आणि उभा केला आणि सांगायला म्हणाले राजे की बाबा रडू नका, शांत व्हा, काय झाले सांगा मला. तेव्हा ते बाबा सांगू लागले, काय सांगू राज, पाटलाच्या हाती रांजे गाव, बाबाजीराव पाटलाचे नाव, सांगतो तुम्हाला आजवरी मिळाली ना शिक्षा, त्याच्या कर्माला हे दाजी जिरजी, हे दाजी जिरजी. गेली असता लेक पाणोठ्याला, अब्रूवर घाला त्यानं घातला काळोखा झाला, गेली अब्रू म्हणून जीव पोरीनं दिला, हे दाजी जिरजी, हे दाजी जिरजी. आणि हे ऐकताच माय भगिनी समान मानणाऱ्या राजाचा क्रोध अनावर झाला. तो कसा? राजाचा आला बघा राग, राजाचा आला बघा राग, खवळला वाघ भडकली आग, दिला आदेश यशाची कंकास, दिला आदेश यशाची कंकास, जेर बंद करून आणा शंकास, न्याय मिळेल याच रंकास जी, न्याय मिळेल याच रंकास जी. जवळ असणाऱ्या मावळ्याला आपल्या आदेश दिला, यसाजी आत्ताच्या आत्ता जाऊन त्या पाटलाला आमच्या समोर हजर करा. यसाजीने हे ऐकताच लगेच घोड्याला टाच मारली आणि यसाजी पाटलाच्या वाड्यावर जाऊन पोहोचले. पाटलाला म्हणतायत, पाटील राजाचा हुकूम आहे, तुम्हाला राजाने गडावर बोलवले. तेव्हा तो मगरूर पाटील धुंद झालेला होता. तो त्या यसाजीला म्हणतो, अरे कोण राजा, कुठला राजा, ज्याचा बा आदिलशहाच्या दरबारात मुजर करतो त्याचं पोर आणि राजा? अरे असं कुणी बी उठून राजा व्हायचं नसतं. आम्ही या गावचं पाटील आहोत, जे आम्ही बोलू ती पूर्व दिशा आणि आम्ही करू तो आदेश असतो, आणि जे बोलू ती पूर्व दिशा असं
आणि म्हणायला लागला, माफ करा राजा, माफ करा, चूक झाली आहे माझ्या हातून, आता क्षमा करा, असं म्हणायला लागला. तेव्हा ते राजे म्हणताय की जर आम्ही तुला क्षमा केली तर हे स्वराज्य आम्हाला कदापि क्षमा करणार नाही, कारण इथं स्वराज्यात आई बहिणी आणि प्रत्येक स्त्रीला आई बहीण मानतो. तेव्हा राजाने शिक्षा सुनावली. शिक्षेची केली बजावणी, शिक्षेची केली बजावणी, ऐकावे कान देऊनी, पोर धरले ज्याच हाताने ते हात टाक कापुनी, जे पाय गेले धावूनी तोडावे गुडघ्यापासूनी, जप्त करा आधी पाटील की ठेवावी ध्यानी जी, ठेवावी ध्यानी जी, जप्त करा आधी पाटील की ठेवावी ध्यानी जी, ठेवावी ध्यानी जी. आणि तिथं त्यांचा न्यायनिवाडा झाला. त्या मगरूर पाटलाचं हातपाय तोडण्यात आलं, त्याचा चौरंग केला. आणि राजे तेव्हा असं झाला न्याय निवाडा, असं झाला न्याय निवाडा, बोध घ्या तोडावा ते पोवाडा, समित माता पिता चरणी माता, समित सुतार